गुड मॉर्निंग. इंग्लिश ग्रामर त्याच्यामध्ये आर्टिकल्स आपण पाहत आहोत. स्कूल स्टुडंट्स आणि टीईटी स्टुडंट्स यांनी पाठीमागच्या 2-3 दिवस आपण इंग्लिश ग्रामर मधला आर्टिकल हा भाग शिकलेला आहे, रूल्स पण शिकलेले आहेत. आजच्या सेशन मध्ये आपण फक्त 10 क्वेश्चन्स पाहणार आहे. तर त्याचे आन्सर्स तुम्ही चॅट बॉक्स मध्ये करायचे बरं का, प्रश्न चालू असताना. म्हणजे माझ्या लक्षात येईल मी शिकवलेलं तुम्हाला बरोबर येते की नाही. My brother is my brother my brother is dash doctor. My brother is option number 8 a doctor. My brother is an doctor. My brother is the doctor. आणि ऑप्शन नंबर 4 माय ब्रदर इज डायरेक्ट डॉक्टर. इथं आर्टिकल वापरायची गरज नाही. नो आर्टिकल असा ऑप्शन मध्ये बरं का. सांगा आता ऑप्शन काय. 1 2 3 4. 1 2 3 4 ABCD नाही. 1 2 3 4 लिहिण्यात आहे. एबीसीडी कोण लिहिलं. एबीसीडी नाही. 1 2 3 4 सांगा मला. एबीसीडी म्हणूच नका. 1 2 3 4. हा यस. आणि तुझा म्हणतात एक नंबर, एकच नंबर. बर. शिवानीताई एक नंबर. सोहम दादा आला आमचा. वा एक नंबर. हँड रेज करून बसायचं. स्कूल स्टुडंट्सनी जे स्कूल स्टुडंट्स क्लास 6 क्लास 10 मध्ये आहेत त्यांनी हँड रेज करून बसायचंय, म्हणजे लक्षात येईल बरोबर. रोहित बहीकर म्हणते एक नंबर. यस 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 यस. वा अशा स्पीडनं उत्तर सांगितलं आपण लय फास्ट जाऊ ना. यस 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 यस. दर्शन दर्शन संगाले संगाले. बर एक नंबर. राजेश राजेश सर एक नंबर एक नंबर. यस राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन ऑप्शन नंबर फर्स्ट ए. अ असं आपण म्हणूयात. माय ब्रदर इज अ डॉक्टर. करेक्ट आन्सर आहे. चला पुढचा प्रश्न घ्या लगेच. माझ्यासोबत लिहायचं पण आहे सर्वांनी, स्कूल असो की भावी शिक्षक असो. आय ओनली हॅव I only have dash hour for lunch. For lunch. LUNCH. For lunch. For lunch. Option number first. I only have a hour for a lunch. I only have an hour for lunch. For lunch. Option number 3. I only have the hour for lunch. And option number 4, no article. No article. अरे वाह. दर्शन सर म्हणते ऑप्शन नंबर 2. ओके ओके. हा अजून चला पटा पटा. हा राणीताई महाजन म्हणतात ऑप्शन नंबर 2. ओके ओके ओके. प्रियंकाताई म्हणतात ऑप्शन नंबर 2 सर. 2 बर. ओके ओके. गायत्री राठोडताई म्हणतात एक नंबर सर. एक नंबर लिहा गायत्रीताई. गायत्रीताई म्हणते एक नंबर करायचंय. गायत्रीताईच माईक चालू करावं लागतंय. गायत्रीताई हँड रेज करून ठेवा तुम्ही. रुद्रा म्हणते आमचा ऑप्शन नंबर 2. लीनाताई म्हणते ऑप्शन नंबर 2. चला गायत्रीताई आल्यात का. हँड रेज केला गायत्रीताईंनी. गायत्रीताईची शंका लगेच काय म्हणतात. गायत्रीताई 1 ऑप्शन नंबर 1. गायत्रीताईला बोलायचंय का. गेला गायत्रीताई. काय करू बाबा, असं केलंच तर व्हायचं गडबड. गायत्रीताई पाठीमागचे व्हिडिओ बघितलेला नाही दिसायले. मला वाटतं नवीन दिसायला लागले. क्लासला बसले नव्हते रे. गायत्रीताई तुमचं फक्त माईक चालू करा. होते का चालू बघा आता. हो झाला सर. यस यस. काय वाटतं तुम्हाला आन्सर कोणता असेल याचं. सर आपण अवर्स बोलतो ना, ते हा साऊंड. मग आन्सर काय लिहू.
कॉन्सोनंटचा साऊंड येतो ना सर, त्याच्यामुळे मी आन्सर दिलं होतं. तुम्हाला हे शिकवलंय मी, हा शब्द शिकवला वाचायचं कसं ते. हा जो एच आहे, हा एच काही सायलेंट असतो आणि याचा उच्चार जे आहे आवर असं असतं आणि असं लिहून दिले मी. आणि या रचा पाय मोडा हवं आवर नाही जर याला आवर असं म्हणतात. हे आवर नाही, आवर नाही नाही, आवर येच कॉन्सोनंट या शब्दाची स्पेलिंग आहे. येस राईट आहे, स्पेलिंग कॉन्सोनंट नाही, पण प्रोनाउन्सिएशन जे आहे ते कॉन्सोनंटचं नाही, आवर नाही. ते तुम्हाला थोडस गडबड व्हावी म्हणून हा प्रश्न आहे. आणि हा झालेला आहे, मी असं लिहून दिलंय जरा आवर. आता हे डिक्शनरी मिनिंग असा लिहिलेला आहे आवर. त्याला कोणी आर असेच उच्चार करतं, 1 आर 2 आर 3 आर वॉट एव्हर काय असेल ते. त्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आय ओनली हॅव अन आवर. हे प्रोनाउन्सिएशन महत्वाचं, सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये नोंद करून ठेवा. अशी शब्द कोणते आहेत हे काही शब्द मी दिलेले आहेत. पाठीमागचे 2-3 व्हिडिओ पहा. मला वाटतं सकाळच्या सेशनला तुम्ही याच्या अगोदर 2-3 दिवस नव्हता काय की होते सर. मग हा शब्द लिहून दिला ताई मी. लक्ष द्या. आता आपण अजून एक शब्द याच्यावर तर स्टिंग ऑपरेशन झालं की ऑनेस्ट. आणि मग ऑनेस्ट वर काय झालं, ऑनेस्टी केला आपण आणि पुन्हा ऑनेस्टली म्हटलं, ऑनेस्टली ऑनेस्टली. मग तुम्हाला सांगितलं की बाबा हे काय आहे, हे काय आहे सांगितलं, मग ऍडव्हर्ब आहे. ऑनेस्टी प्रामाणिकपणा हे नाऊन आहे, हे अब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. अब्स्ट्रॅक्ट नाऊन असल्याच्या नंतर आपण काय करतो तर इथं आर्टिकलची गरज नसते. ऑनेस्टी सॉरी हा. आणि हा ऍडजेक्टिव्ह आहे. मग अन ऑनेस्ट मॅन इथं आपण काय केलं, ऍडजेक्टिव्ह म्हणून आल्यास अन ऑनेस्ट मॅन, इथं केलं अन ऑनेस्ट आणि इथं मॅन. मग आपण केलं अन ऑनेस्ट मॅन, ऑनेस्ट मॅन. या शब्दाचं स्टिंग ऑपरेशन पाठीमागच्या सेशन मध्ये आपण केलेलं आहे, लक्षात असू द्या. ओके चला लक्ष द्या. परीक्षेमध्ये सगळ्यांना शालेय मुलं असो की टीईटी सीटीईटी टीआयटी असो की अजून सर्व सेवा भरती असो, एमपीएससी असो की युपीएससी असो, भारत असो की जग असो, कुठेही तुम्हाला असेच प्रश्न विचारले जाणार. जे कॉमन आहेत ते विचारले जात नसते शक्यतो. हा 10th स्टँडर्ड असो 8th स्टँडर्ड असो, कोणताही स्टँडर्ड कोणताही असतो तुमचा. चला क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 सर्वांचे लक्षात आले बघा. हे स्कूल स्टुडंट्स ने हँड रेज करून बसायचे. देयर इज डॅश एलिफंट. बघा देयर इज डॅश एलिफंट, ELEPHANT. ऑप्शन नंबर फर्स्ट, गडबड करू नका उत्तर द्यायची. ऑप्शन नंबर फर्स्ट, देयर इज an elephant, there is the elephant, there is a elephant and there is elephant डायरेक्ट. इथं आर्टिकलची गरज नाही असं म्हणतंय, एलिफंट डायरेक्ट. सांगा आता. श्रावणी ताई काहीतरी म्हणतात, कोण होतं शिवानी ताई होते का? बर. दर्शन सर म्हणतात 1 नंबर. बर. दिशाताई 1 नंबर. कल्पेशराव पिंगट आमचे मित्र आहेत, मित्र नाही सॉरी विद्यार्थी आहे, बालमित्र आहे, 1 नंबर होते. गायत्री ताई म्हणतात फर्स्ट नंबर. यस यस यस. सुप्रियाताई अँड म्हणायला लागलो, सुप्रियाताई माने का अँड म्हणायला लागले. बरं 1 नंबर सांगा. 1 नंबर, एकच नंबर. सोहमदादा आमचा म्हणतो 1 नंबर. उदय नाईक नवरे आमचा 5th स्टँडर्ड 6th स्टँडर्डला मला वाटतं उदय, मस्त 1 नंबर म्हणते. सुप्रियाताई 1 नंबर. डोंगे सुप्रियाताई 10 झालेत आपल्याकडे. हा 1 नाही. रोहित दादा 1 नंबर म्हणते. रोहित आमचा 6th स्टँडर्डला आहे, छान अभ्यास करतो रोहित, दररोज बसतोय छान. वा मस्त की रे. चला जायचं पुढे थोडस मग. यस अँड एलिफंट. प्रोनाउन्सिएशन पण इथंच आहे आणि जी स्वर आहे व्हॉवेल आहे त्याची सुरुवात आहे, प्रोनाउन्सिएशन पण स्वराचंच आहे. इथं उलट झालं होतं, लिहिताना कॉन्सोनंट न सुरुवात होती पण उच्चार करताना व्हॉवेल न होती, म्हणून इथं पण ऍन होत. त्यामुळं परत एक वेळ करते द्या आपल्याला. ऑप्शन नंबर फर्स्ट द्यायचे. कधी कधी गडबड अशी होती की सर अ ऍन द भेटत, इथं पण अ ऍन द आहे का,
असं म्हणून आपण याला पण ऑप्शन नंबर 2 उत्तर लिहित होतो आणि इथं काहीतरी वेगळंच असतं. अशा वेळेस ऑप्शन व्यवस्थित काळजीपूर्वक पहा. प्रत्येक वेळेस अँड द नो आर्टिकल असे 4 ऑप्शन असतील असं नसतं. त्यामुळे हे मागे पुढे पुढे मागे असं केलेलं असतं. हे ज्यामुळे ज्यांच्या लक्षात आलं त्यांना हे छान जमलं. चला 3 प्रश्नांची उत्तरं अतिशय छान दिली. कोणाला जर डाऊट असेल तर डाऊट असा शब्द तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका. जसं आपण काहीतरी त्यांना बोललो तसं आपण प्रत्येकाला जर डाऊट असेल तर बोलू. हा चला थोडस पुढे जाऊया. इथपर्यंत लिहिणं झालंय असं तुमचं समजूया. हा पुढे जाऊया. पुढचा प्रश्न घेऊया. काही माईक नीट ठेवा. ज्यांचं माईक मी चालू केलं त्यांनी माईक म्यूट करायला हरकत नाही रे. There was question number 4. There was lovely garden. There was lovely garden. कुठे आहे बाबा हे गार्डन? There was lovely garden around the cottage. Around लिहू का बोलीकडे? इथं लिहू बघा. Around 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 the cottage. COTTAGE cottage. हाँ ऑप्शन दे चलेंगे ना. ओके ऑप्शन नंबर फर्स्ट ए, ऑप्शन नंबर सेकंड द, ऑप्शन नंबर थर्ड एंड ऑप्शन नंबर 4 नो आर्टिकल. नो आर्टिकल. नो आर्टिकल. चला पटापट पटापट आन्सर करा. सर्वांची उत्तर बरोबरच असतात. तर आन्सर वेळेवर सर्वांनी करणं गरजेचं आहे. Yes, 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 correct, correct, yes. Yes, yes. काय उत्तर आलं मग आता फायनल करून टाकू. काय झालं? कॉटेज. कॉटेज म्हणजे ग्रामीण भागात असलेलं छोटे घर. छोटे घर. छोटे घर ग्रामीण भागात असलेलं छोटे घर. मग फायनल करून टाकू आपण आन्सर तुमचा. चला a lovely cottage. A lovely garden around the cottage. There was a lovely garden. Okay. Question number 5. Question number 5. Yeah, question number 5. Dash Ganga is the longest river in India. Ganga is the longest river. The longest river जर सायलेंट ठेवायचं थोडस. The longest river in India. In इंडियाचा आय कॅपिटल काढा. इंडिया कुठे पण लिहित असताना ऑप्शन नंबर फर्स्ट गंगा is the longest river in India and Ganga is the longest river in India. The Ganga is the longest river in India. And option number 4 no article. No article. नो आर्टिकल. सुप्रियाताई म्हणतात ऑप्शन नंबर 3 सर. यस. सकोरे हे म्हणतात 3 नंबर सर. अश्विनीताई 3 नंबर. तन्वीताई लांडे म्हणतात ऑप्शन नंबर 3. गायत्रीताई राठोड ऑप्शन नंबर 3. यस यस. रुद्रा आमचा म्हणतोय ऑप्शन नंबर 3.
शिवकन्या म्हणतात दीक्षित, ऑप्शन नंबर 3. दर्शन सर म्हणतात ऑप्शन नंबर 3. राजेश सर म्हणतात ऑप्शन नंबर 3. येस 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 येस. चला सगळ्यांचे झाले. रोहित आमचं म्हणतोय ऑप्शन नंबर 3. येस येस पर्यंत ताई म्हणतात चौधरी 3 गायत्री विरुड. बर साक्षी ताई आमची जागी झाली. 10वीला साक्षी 3. पुष्कर म्हणतोय सूर्यवंशी 3. यस राणीताई म्हणतात 3. पटकन स्टुडंट्सने मागे राहायचं नाही. सोहम दादा खेळकर नगरवरून जॉईन असतो. सोहम छान अभ्यास करतोय, दररोज बसतोय. वाह मस्त. सोनमताई म्हणतात ऑप्शन नंबर 3. यस ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. द गंगा. आपण रूल मध्ये पाहिलं, ज्यावेळेस नदीचं नाव असतं, एखाद्या पर्वताचं नाव असतं, डेझर्टचं नाव असतं, किंवा आपण सांगितलं की नकाशावर एखादं ग्लोब दाखवलेलं, त्यावेळेस त्या ग्लोबसाठी देखील आपण द वापरतो. तर आपला रूल्स जे आहेत, पाठीमागचे व्हिडिओ जर पाहिले नसेल तर पाठीमागचे व्हिडिओ पहा. आपण याच्या अगोदर 2 दिवस फक्त आर्टिकल वरचे रूल्स पाहिले. अँड द येतं कुठं, अजून खरं तर बरेच रूल्स द्यायचे राहिले. आर्टिकल शिकवत राहिलं तर 10 दिवस लागतील किमान आर्टिकल्सला. म्हणून आपण थोडस पुढे पाऊल टाकलेलं आहे की क्वेश्चन अँड आन्सर्स घेतले की बरेच लक्षात येईल माझ्या, तुम्हाला काय समजलंय काय नाही. याला प्रिपरेशन, याला रेफरन्स आहे. मल्हार वॉज डॅश फिशरमॅन. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. मल्हार वॉज डॅश फिशरमॅन. ऑप्शन लक्षपूर्वक पहा. ऑप्शन काय दिले ते बघा. मल्हार वॉज अॅन फिशरमॅन, मल्हार वॉज द फिशरमॅन, मल्हार वॉज अ फिशरमॅन, आणि ऑप्शन नंबर 4 मल्हार वॉज फिशरमॅन डायरेक्ट. नो आर्टिकल, नो आर्टिकल, नो आर्टिकल. दर्शन सर म्हणतात ऑप्शन नंबर 3. तर म्हणतात कांता सर 3. वा वा, चला पटापट पण लिहा. रुचालीताई म्हणतात 3. दिशाताई म्हणतात 3. यस यस. सुप्रियाताई डोंगे म्हणतात 3. राणीताई म्हणतात 3. ओके ओके मस्त. रोहित दादा आमचा म्हणतोय ऑप्शन नंबर 3. पुष्कर दादाचा पण ऑप्शन नंबर 3. यस यस. सोहम दादा ऑप्शन नंबर 3. साक्षीताई वगैरे म्हणते 3. साक्षीची मैत्रीण संस्कृती नागरगोजे गायब झाली काय की बघा. समृद्धी हर्षदा बोलत नाही तर वरदराव आता आले, 3 नंबर मागे लागले. तर ओके ओके वरदराव प्रश्न लिहायचे पटापटा. एकदा आता वाचून घेतो तुमच्याकडून म्हणजे पुढे जाऊया. संध्याताई म्हणतात ऑप्शन नंबर 3 गौरी. बरं, एक जणाकडून फक्त स्कूल स्टुडंट्स कडून वाचून घेऊया. मला बघू द्या म्हणजे त्याच्या लक्षात आलंय का, तरच पुढे जायचं आहे. नसेल लक्षात आलं थांबावं लागतंय. रोहित दादा काय म्हणतो बघूया. रोहित एकदा वाच बरं बेटा. सर हे सगळे वाचू का? यस यस. तिन्ही क्वेश्चन वाच बेटा. मला वाचता येते तुला, बघू दे ना. There was dash lovely garden around the cottage. There was a lovely garden around the cottage. The Ganga is the longest river in India. Mallar was a fisherman. झालं सर. रोहित बेटा समजले का रे बेटा? हो. लिहिलंच बेटा हे तिन्ही प्रश्न? हो. त्याच्या पुढे मग हो. यस. मग करतो काय, माईक म्यूट कर तुझा आता. जाऊया. ह्याचं उत्तर लिहायचं राहिलं ना. ऑप्शन नंबर 3 is the right answer of this question. Absolutely correct. Absolutely correct. Yes, yes. It's a lovely garden. सुंदर छान. लवलीचा अर्थ सुंदर छान असं. आता बघा कसं असतं, किती छान गमतीशीर शब्द असतात त्याचे. थोडे एकाच मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो. इथपर्यंत म्हणून टाकू. त्या लवलीला ठेवूया, गार्डनला पण राहू दे. शब्द ओळखायचा कसं. हा लवली काही एकटा आला नाही, सोबत गार्डनला घेऊन आलाय. गार्डनला घेऊन आलाय आणि गार्डन विषयी माहिती सांगायला आहे, म्हणून एक गार्डन नाव नाही आपल्याला लक्षात आलं. आणि हा शब्द त्याच्याविषयी माहिती सांगतोय, गार्डन विषयी.
नावाविषयी माहिती सांगणारा शब्द नेहमी ऍडजेक्टिव्ह असतो. हा शब्द ज्यावेळेस लव म्हणून येतो त्यावेळेस तो व्हर्ब असतो. शब्दाच्या गमती अशा पद्धतीने आपल्याला इथं सांगता येतील. बघा बरं काय होते. लवली गार्डन. आता एलवाय दिसलं की ऍडवर्ब असतो. तेही बऱ्याच वाक्यामध्ये कशा म्हणून आलाय त्यावरती डिपेंड करते. तर लवली गार्डन आपण ऍडजेक्टिव्ह म्हणून घेतलेला आहे. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश लार्जेस्ट ऑफ ऑल एनिमल्स. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7. डॅश longest of all animals कोण आहे बाबा. लार्जेस्ट लॉंगेस्ट झालं का. लार्जेस्ट लॉंगेस्ट झाले. लार्जेस्ट करायचं. लार्जेस्ट लॉंगेस्ट नाही हा. लार्जेस्ट करा. चुकलेला आहे. लार्जेस्ट of all animal is the blue whale. WHALE. Longest of all animals is the blue whale, and longest of all animals is the blue whale. Number 3. The largest The largest of all animals in the blue whale is the blue whale, and no article. चला पटकन सांगा. यस समृद्धीताई पडवळ. समृद्धी जागा झाली आमची. चारू पण आता जागी झाली. वा वा. उदय दादा वा. अरे उदय दादा कुठे चाललास तू. ऑप्शन नंबर 2 कड का. कार बाबा असं असते वय. आणि वर आहे काय गडबड व्हायली बघा. गडबड व्हायली. बऱ्याच जणांची गडबड आहे. पहिल्यांदा कट करून टाकू का ऑप्शन. हे कट करून टाकतो ऑप्शन आता. हा चारू बेटा गेली ऑप्शन नंबर 3 वर. राजेश सर गेले ऑप्शन नंबर 3 वर. हा एक ऑप्शन कट करून टाकला मी. तिथं सांगा आता 3 पैकी उत्तर. The largest of all animals is the blue whale. गायत्री म्हणतात ऑप्शन नंबर 3. सर आता 6 क्वेश्चन चालू आहे. बर 6 क्वेश्चन 6 नंबर टाकू. एक झाले माझ्या माहितीत. एक पण नाही सोडलं. 7 क्वेश्चन चालू बेटा. नंबर बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7 नंबर आहे बेटा. 6 नाही 7च आहे. तू झोपी गेला असतील मग. पर्यंत ते म्हणतात 7 नंबर. यस ताई. काय बदलणार नाहीत आपण नंबर. यस चला पटकन सांगूया. का म्हणून याचं ऑप्शन नंबर 3 आलं ते पण सांग. हा हे महत्वाचं. The largest of all animals is the blue whale. बऱ्याच जणांचं एक कळतं की डिग्रीचं ज्यावेळेस असं EST येतं त्यावेळेस द लार्जेस्ट, द लॉंगेस्ट, द बिगेस्ट असे शब्द असतात. कधीही लक्षात ठेवा तुम्ही एक गोष्ट आहे की लॉजिक आहे. द लार्जेस्ट. डिग्रीचा ज्यावेळेस थर्ड फॉर्म असतो त्यावेळेस द असतो. एक. आता बघा द लॉंगेस्ट, द लॉंगेस्ट, बिगर नाही, बिगेस्ट, ऑल द बेस्ट. काय म्हणलं तुम्ही. ऑल द बेस्ट. बेस्ट काय. गुड, बेटर आणि बेस्ट. तुम्ही काय म्हणता परीक्षेला जात असताना. ऑल द बेस्ट. डिअर सन, डिअर डॉटर, डिअर फ्रेंड, डिअर स्टुडंट, व्हॉट एव्हर. ऑल द बेस्ट. आलं काय. कुठं आलं. खरं तर ही डिग्री मध्ये तुम्ही शिकला. थर्ड फॉर्म आहे डिग्रीचा. त्याला आपण सुपरलेटिव्ह डिग्री म्हणतो. सुपरलेटिव्ह EST वाला. बहुतांश ESTच्या सोबत तुम्हाला अपवाद असतं बरं का इंग्लिशमध्ये. ती मला पण माहित नसतात सगळे अपवाद. पण बहुतांश डिग्रीच्या सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला द दिसून येत. ऑप्शन आता खरं उत्तर ह्याचं जे कारण आहे ते नाहीये.
कारण दुसरं आहे बघा, द लार्जेस्ट ऑफ ऑल एनिमल्स, सगळ्या प्राणी जातींमध्ये द ब्ल्यू व्हेल ही सगळ्यात मोठं असतं. मग हे ब्ल्यू व्हेलच्या विषयी आपल्याला संपूर्ण त्याची ब्ल्यू व्हेलची जात सांगते. जात म्हणजे इथं क्लास, कास्ट नव्हे, क्लास. तुमच्या सायन्स मध्ये वर्ग, वर्ग असं म्हणतात. वर्ग म्हणजे तुमचा बसायचा वर्ग नव्हे, त्याचा कोणता वर्ग आहे तर ब्ल्यू व्हेल, संपूर्ण ब्ल्यू व्हेल. म्हणजे एकच नाही, कोणता तरी तुम्ही पाहिलेला ब्ल्यू व्हेल नाही, कोणताही असू द्या ब्ल्यू व्हेल, पूर्ण जातीविषयी. आपण कसं म्हटलं होतं याच्या अगोदर, द काऊ, द काऊ. आता द काऊ म्हणजे काय मला फिक्स माहिती, ती काऊ नाही, तर पूर्ण काऊ जातीविषयी. द काऊ इज अ युजफुल ॲनिमल. बरं चला, एकदा तुम्हाला मी शिकवलेलं समजलंय का, एकदा बघूया, कन्फर्म करूया. हा सांगा बरं, इथं लिहिलंय की मला जरा चुकीचं वाटायलंय, बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा बरं. मी शिकवलंय तुम्हाला, चुकीचं आहे का बरोबर आहे इथं लिहिलेलं? राईट रॉंग इतकंच सांगा. लिहिलेलं बरोबर आहे हे अयुजफुल. रिप्रेझेंट होल क्लास. हा यस, रिप्रेझेंट होल क्लास. द इज रिप्रेझेंट होल क्लास लिहिण्यात याबद्दल इथं लिहिलेला राईट आहे. रॉंग आहे म्हणते चारू. तर अरे बा चाळू चारू बेटा, तुला 100 वेळेस शिकवलं ना मी. काय सांगितलं मी तुला? हे यूचा उच्चार तू चुकणार होतीस, मला माहित होतं, त्याच्यामुळेच मी विचारलंय. मला वाटायला म्हणलं चुकीचं आहे. अरे चुकीचं नाही, बरोबरच आहे. मग हे काय सांगितलं तुम्हाला मी, याचा उच्चार आपण युजफुल करतो ना, यूज. खरं तर हे असं पाहिजे, यू. प्रोनाऊन्सिएशन कॉन्सोनंटच आहे ना. मग जर प्रोनाऊन्सिएशन कॉन्सोनंटचं असेल तर इथं काय करायचंय, अच लिहायचंय. विसरून जाऊ नका. असं मी म्हटलं होतं शिकवत असताना. मी परत विचारेन असंही सांगितलं होतं, आणि आता परत विचारलं की चुकून बसायला लागला. असं नसते. मग कान पिळतय देव बघा. तुम्हाला वाटतं सर ऑनलाईन गुरुजी काही घरी येणार नाही, देव कान पिळतय, असं कसं पिळेल? तिथे येऊन मार्क्स कमी पडते एक. दुसरी गोष्ट, तुम्हाला प्रत्येक जे कामाचं परफेक्शन असते ते नाही, असं कळते. 2. आणि ते सुरेश चव्हाणचं बुक्की टेंगुळ पण येते टीईटी वाल्यांना. कसं? मार्क्स जर नाही पडले, पास नाही झाला तर काय बुक्की टेंगुळ झालं ना तुम्हाला. त्याच्यामुळे लक्ष द्या, सगळं पाठीमाग काय व्हायला त्याच्याकडे लक्ष द्या. असो, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. हा लक्षात घ्या, काय महत्वाचं आहे. नाहीतर बघा, बुक टेंबुळचे शालेय विद्यार्थी असो, नाहीतर टीईटीचे असो, आणि ते काय प्रत्यक्ष येऊन डोक्यात बुक्की मारायची गरज नसते. बरोबर चुकलं की उत्तर मिळत असते तेव्हा. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. Dash lion walk on padded paws. Question number 8. Lion walks on padded paws. थोडस इकडे बघू का? ओके, आता दिसेल छान. A lion and lion, the lion, and no article. नो आर्टिकल. 4 ऊपर जावं लागते बघा एकदा. 4 ऊपर जावं लागते मला. 4 गडबड केली होती. त्यामध्ये ऑप्शन नंबर फर्स्ट. बरं, साक्षी ताई मध्ये ऑप्शन नंबर फर्स्ट. गौरी ताई. असं आहे, असं होते बघा. हे आर्टिकल लय सोपं वाटते दिसायला, आणि ज्यावेळेस आपण उत्तर लिहितो का, त्यावेळेस सगळी उत्तर आपल्या वेगळी 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 चुकून बसायला सगळी गडबड होऊन बसते. अवघड खेळ आहे सगळा, लय अवघड खेळ आहे. नुसतं खेळ अवघड नाही, लय अवघड आहे. रुद्रांचं म्हणतात द. आता बघा, इथं ऑप्शन नंबर हा फर्स्ट नाही येणार, तर ऑप्शन नंबर 3 येणार. आणि द लॉयन, लॉयन वॉक ऑन पॅडल. आता एक तर हा फिक्स क्लिअर आहे कन्सेप्ट कोणत्या तरी लॉयन विषयी. जो लॉयन कसा चालतोय, हळवारपणे त्याच्या पंजावर चालतोय. एक.
दुसरी गोष्ट फक्त रिप्रेझेंट होल क्लास नाहीये द, लक्षात घ्या. दच्या आपण युजेस रूल्स मध्ये पाहिले, पाठीमागे जा तुम्ही, सगळे रूल्स पहा. फक्त रिप्रेझेंट होल क्लास नाही. आता इथं होल क्लासला पण रिप्रेझेंट करतो असं तुम्ही म्हणू शकता. पण जर कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल, तुमच्या समोर एखादी मांजर तुम्ही पाहिलेली असेल, तर आय सॉ द कॅट असं एक वाक्य तुम्हाला दिलं होतं. आय सॉ द कॅट, I saw the dog, I saw the teacher, I saw the student. कुणीतरी फिक्स आहे, क्लिअर आहे, त्यावेळेस पण आपण द वापरतो. म्हणजे रूल तुम्ही ज्यावेळेस द चे पाहता, स्पेसिफिक असतं, क्लिअर असतं, यस स्पेसिफिक असतं, त्यावेळेस देखील आपल्याला द वापरावं लागतं. म्हणून इथं द लॉयन वॉक्स ऑन पॅडेड पॉज असं तुम्हाला या ठिकाणी येत आहे. लक्षात घ्यायचे. आपल्याला मोह होतो, पटकन आपण लिहावं आणि मग आपलं उत्तर चुकून होतं. इथं सुद्धा आय सॉ अ कॅट नाही, आय सॉ द कॅट होती. पास्ट फॉर्म आहे आणि पाहिलेली मांजर फिक्स आहे, क्लिअर आहे. त्यावेळेस असे अनेक रूल्स आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, तरच पुढे आपल्याला जाता येईल. चल पुढचा प्रश्न घेऊया. छान प्रश्न, सोपा प्रश्न. थोडासा मोठा प्रश्न आहे. वरचे दोन प्रश्न झालेत का एकदा मला पाहू द्या. हे दोन मोडावे लागतील मला. आमचे स्कूल स्टुडंट्स मध्ये आमचे चारोताई काय म्हणतात एकदा बघू द्या. चारोताईच्या लक्षात आलंय का? जास्त स्लो चाललंय, फास्ट चाललंय, काय म्हणते चारोताई? चारो बेटा आवाज गई चारो. The largest of all is blue whale. The lion walks on a padded pouch. ऑप्शन बिप्शन काही वाचले नाहीस काय नाही, पण समजलं का तुला? सांग मला. Yes, sir. जायचं पुढे मग, बोलू याला. Yes. Yes, sir. क्वेश्चन नंबर 9 ला घेऊया. लिहिणं झालं बेटा? माइक की लक्ष्मी हो, पर ठीक है, तैयार करना है. चल आगे बढ़ेंगे और पढ़ेंगे. क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 अतिशय महत्वाचे छान प्रश्न, सोपे प्रश्न. Which of the following sentence is correct? Question number 9. Question number 9. Which, माझ्यासोबत घेऊन घ्या एकदा. Which of the following, which of the following तिला व्यवस्थित देऊ का? दिला. Which of the following sentences, which of the following sentences नाही करत, sentences पाहिजे. Sentence is correct. It's correct. Which of the following sentence is correct? Option number first. An old man sat inside the hut. Option number first. Option number first. An old man sat inside the hut. Sat inside the hut. Inside the hut. Option number second. Option number second. Sentence number second. I am praying. ऑप्शन दिले नाहीत, सेंटेन्स दिले, लक्षात घ्या. ठीक आहे, ऑप्शन समजून बसू नका जरा आणि उत्तर द्यायचा प्रयत्न करू नका. फक्त जरा 2 मिनिटं पहा. द सन इज ब्राईट. द सन इज ब्राईट. BRIGHT. ब्राईट म्हणजे तेजस्वी या अर्थाने घ्यायचे. सन इज ब्राईट. ऑप्शन नंबर 4. आय लाईक अन ऑरेंज. I like
अँड ऑरेंज, ORANGE. आता ऑप्शन नंबर घेऊया. हे सेंटेन्स नंबर झाले. ऑप्शन नंबर फर्स्ट, choose the correct sentences. Correct sentences is choose the which of the following sentences are correct किंवा is correct. Is correct बुक मध्ये लिहिले, पण आता जर yes लिहिलं असेल तर are. बर चला, ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 1 मध्ये 1, 2 आर करेक्ट. ऑप्शन नंबर 2 मध्ये 2, 3 करेक्ट. ऑप्शन नंबर 3 मध्ये 1, 2, 3 करेक्ट. आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये 1, 2, 3 and 4 correct. Which of the following sentences are correct? असं करूया, आपल्या सोयीनुसार करूया जरा. ऑप्शन नंबर 3, 1, 2, 3 करेक्ट आहे. चारोदय म्हणजे आमची ऑप्शन नंबर 4. चला चला पटकन उत्तर सांगा, सगळ्यांनी उत्तर द्या, त्याला जे वाटते ते. आणि म्हणजे ऑप्शन नंबर 3 सर. हा, शिवकन्या म्हणतात ऑप्शन नंबर 4. यस, असेच प्रश्न असणार परीक्षेत, सगळ्याचे उत्तर वेगवेगळे यायला लागले बघा. शिवानी म्हणतात ऑप्शन नंबर 4. दर्शन सर म्हणतात ऑप्शन नंबर 4. यस 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 यस. राहुल सर म्हणतात ऑप्शन नंबर 4 सर. 4. यस 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 यस. देवांग मध्ये 2 नंबर. देवांग स्टडी सेंटर मध्ये 2. यश म्हणते आपला ऑप्शन नंबर 4. साईराज जागा झाला बाबा आता. साईराज 2. सोहम दादा म्हणते 2. राजेश सर म्हणते ऑप्शन नंबर 4. चला लक्ष द्या सगळ्यांनी. फर्स्ट सेंटेन्स तर बरोबर आहे हे सगळ्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं या सेंटेन्सला मी काय करतो, राईट करतो. या सेंटेन्स विषयी कुणाला काही म्हणणं नाही. काही जणांचं असं म्हणणं आहे की इथं सर आय एम अ फ्रेंड, इथं आर्टिकलची गरज होती. यस करेक्ट आहे, इथं आर्टिकल पाहिजे होतं म्हणून हे सेंटेन्स चुकले. द सनचं हे द तर बरोबर आहे, कारण की हा जो सन आहे युनिक थिंग्स मध्ये आपण जातो, एकमेव अद्वितीय आहे म्हणून हे द सन बरोबर आहे, म्हणून हे वाक्य पण बरोबर आहे. आय लाईक अन ऑरेंज, आपण आय लाईक अन ऍपल, आय लाईक अन ऑरेंज, आय लाईक अ मँगो, व्हॉट एव्हर काय असेल ते. म्हणजे इथं आर्टिकल पाहिजे, इथं आर्टिकल आहे. इथं अन ओल्ड मॅन मध्ये अन आहे. द हट इथं स्टॅट आहे, पास्ट फॉर्म आहे, म्हणजे फिक्स आहे, क्लिअर आहे, तुम्हाला माहित आहे, म्हणून हे द पण बरोबर आहे आणि इथं अँड पण बरोबर आहे. म्हणजे काय, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. 1, 3 आणि 4 कुठे बाबा? 1, 3, 4. 1, 3, 4 इथे आहे ना. यस यस, दॅट्स वाय द ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आता याच्यामध्ये दुसरा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की जे हे सेंटेन्स आहे याचं मी आत्ता काळ कोणता सांगितलं, या सेंटेन्सचा टेन्स कोणता आहे? टेन्स सांगा. मला शिकवले सर्वांना टेन्स मी 4 दिवस शिकवलंय, छान शिकवलंय. जर ज्यांना शिकवलंय आलं समजलं नसेल तर त्यांनी काय करायचं, राम शेफसर यांचं चॅनल जे आहे त्याच्यावर जायचं आणि तिथं पाहायचं राम शेफसर. आता नाव तिथं आपण विवेकानंद क्लासेस दिले, खरं तर विवेकानंद क्लासेस नाही तर फोरम आहे तो, विवेकानंदा असं क्लासेस नाव टाकलं, मी स्पीकर ऑन करून म्हटलं त्याच्यानंतर तुम्हाला येईल. पास्ट टेन्स मध्ये कोणता पास्ट टेन्स? 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 अजून ते म्हणतात सर सिंपल पास्ट टेन्स. बर अजून यस यस यस, सिंपल. सिंपलचं स्पेलिंग यश काय लिहिलं बेटा? सिंपल असं लिहायचं बेटा. हा, चालू आहे बरोबर. सिंपल पास्ट टेन्स. यस लक्षात ठेवा, कारण की महत्वाचं आहे, आलंय तुम्हाला त्याचा पास्ट टेन्स. हे प्रेझेंट टेन्स मध्ये फक्त डबल रोल वर्ब आहे, प्रेझेंट टेन्स आहे इथं. हा देखील सिंपल प्रेझेंट टेन्स. यस करेक्ट. लास्ट क्वेश्चन आपण घेऊया आजच्या सेशन मधला 10वा प्रश्न. महत्वाचा प्रश्न, सोपा प्रश्न, सर्वांना जमेल असा प्रश्न. यस यस
यस यस यस यस यस यस यस यस. तुम्हाला काही जर शंका असेल या शिकवलेल्या भागावर, समजलं नसेल किंवा काही डाऊट असेल, काही ऍड करायचं असेल, तुम्हाला बरंच काही ऍड करण्यासारखं असतं, तर तुम्ही मला माझ्या या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. माझा नंबर व्हॉट्सअपचा आहे 9730670908. कॉल करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करू नका, कारण की आपण जास्तीत जास्त वेळ कामामध्येच असतो आणि कामामध्ये असताना तुमच्या सर्वांचे कॉल घेणं शक्य होत नाही. पण मला जर रिकामा वेळ असेल, थोडासा 1 मिनिट भरली, तर मी कॉल बॅक करत असतो. त्याच्यामुळं मला व्हॉट्सअप करून ठेवा. मला जर वाटलं की बाबा तुम्ही जे विचारताय ते प्रश्न खूपच महत्वाचा आहे आणि तुम्हाला समजून सांगण्यासाठी मला कॉलच करावा लागेल, तर मी कॉल बॅक करेल. शक्यतो व्हॉट्सअप ओनली, डोंट कॉल. चला, एक क्वेश्चन महत्वाचा, मोठा क्वेश्चन थोडासा. Where would you write the article? Where would you write the article? Where would you write? Where would you write the article? Article in the following sentence. Article in the following sentence. Following sentence. Sentence कोणते ते बघा, महत्वाचं सेंटेन्स आहे. Once there was little boy. Once there was little boy. ऑप्शन बघा आता. Before म्हणजे च्या पूर्वी, च्या अगोदर. शब्द जर अर्थ माहित नसेल तर लिहून ठेवा. च्या अगोदर, च्या पूर्वी. देअर च्या अगोदर म्हणजे इथं वापरा म्हणते हा ऑप्शन. इथे लिहा सर आर्टिकल ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड. बिफोर लिटल. बिफोर लिटल. बिफोर लिटल म्हणजे या लिटलच्या अगोदर सर इथं वापरा म्हणते हा ऑप्शन. इथं वापरा बिफोर लिटल. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. आफ्टर लिटल. AFTER. आफ्टर लिटल. या लिटल शब्दाच्या नंतर, आफ्टर म्हणजे च्या नंतर, म्हणजे इथं वापरा म्हणते सर हा ऑप्शन म्हणते इथं वापरा. आणि ऑप्शन नंबर 4. अँड ऑप्शन नंबर 4. बिफोर बॉय. बिफोर बॉय. बिफोर बॉय. बिफोर म्हणजे च्या पूर्वी, बॉयच्या पूर्वी म्हणजे इथंच. त्या दोन्हीही ऑप्शनचा अर्थ जो आहे तो असं सांगतोय की इथं वापरा. Once there was little a boy. असं हे 3 आणि 4 ऑप्शन सांग. ऑप्शन नंबर फर्स्ट म्हणते once there was little boy करा. आणि ऑप्शन नंबर सेकंड म्हणत होता once there was a little boy करा. आता मला तुम्ही हे काही सांगू नका. मला ऑप्शन 1 2 3 4 फक्त नंबर सांगा. हर्षदाताई आता जागे झाल्यात. हर्षदाताई झोपी घालता तुम्ही तासभर. सेकंड. ऑप्शन नंबर सोहम म्हणते सेकंड. हर्षदा म्हणते सेकंड. बरं, अश्विनीताई म्हणते सेकंड नंबर. ऑल करेक्ट. राईट बाबा. आजचे क्वेश्चन ऑल करेक्ट का? रोहित दादा म्हणते 2 नंबर. यस यस. भरत गोळे म्हणते ऑप्शन नंबर 2. यस. दर्शन सर म्हणते संगाले. परशु सर म्हणते ऑप्शन नंबर सेकंड. यस यस यस. प्रॅक्टिस मॅक्स मॅन परफेक्ट. छान प्रॅक्टिस करा. खूप सारे अजून तुमच्या जवळ असलेल्या बुक्स मधून आर्टिकल्स ते हे सोडवा. तुम्हाला मी सांगितलेलं आहे, एक आपण सगळ्यांना पुस्तक सुचवत असतो की त्यामधून हे स्कूल ग्रामरचा अभ्यास जास्तीत जास्त परिपूर्ण होत असतो. मार्किंग खूप सारे क्वेश्चन आन्सर मला दिलेले आहेत.
क्वेश्चन सेट पण असतो, एक आन्सर सेट असतो. असा दोन्ही प्रकारे मला अभ्यास आणि खूप सारे क्वेश्चन्स आणि आन्सर्स असल्यामुळे आन्सर की वेगळी सेपरेट असल्यामुळे ब्रेन अँड मार्टिन याचं उत्तर तुम्ही वापरायला हरकत नाही. चला तर मग एकदा फायनल उत्तर करून टाकू. बिफोर लिटल ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर. कुठे येणार आहे आर्टिकल अ या ठिकाणी. वन्स देयर वॉज अ लिटल बॉय असं येणार आहे. अ बॉय नाही का, हा लिटल ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणजे ऍडजेक्टिव्हच्या अगोदर ही अ येणार. म्हणून वन्स देयर वॉज अ लिटल बॉय. जर काही कोणाला शंका असेल तर ती शंकासाठी आपण 5 मिनिटं देऊया. आजचं रेकॉर्डिंग थांबूया. उद्याच्याला पुन्हा छान छान क्वेश्चन आणि आन्सर्स या आर्टिकल वरच पाहूया. रेकॉर्डिंग थांबूया आणि तुमच्याकडे 3-4 मिनिटे तेवढ्यात तुमचं शंका समाधान करूया.